आणि आता खंडणी प्रकरणामध्ये सीआयडीनं आरोपी विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल्स घेतलेत। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या गुन्ह्यात वाल्मिक करारचे व्हॉइस सॅम्पल्स सुद्धा घेतले जाणार आहेत। खंडणी प्रकरणात आरोपींना शिक्षा करण्यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत। विष्णू चाटे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळतेय। तसंच विष्णूचा मोबाईल मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू झालेत। आणि यानंतर एक मोठी बातमी दिल्लीतनं आहे। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे। दिल्लीला जाण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोघांची सुद्धा एक भेट झालेली होती, चर्चा झालेली होती। तर बीड प्रकरणात याआधी बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। अजित पवार दिल्ली दौऱ्यावरती आहेत। या दिल्ली दौऱ्याचं कारण दिल्लीच्या विधानसभा निवडणुका जरी सांगितलं जात असलं तरी ते आज भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार होते। महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण, खास करून बीडचं गाजत असलेलं प्रकरण, कारण या प्रकरणामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या सहभागाचा आरोप होतोय। त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी जोर धरतेय। याच पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची अजित पवारांनी भेट घेतली आहे। या भेटीमध्ये नेमकी चर्चा काय झाली याची उत्सुकता आहे। एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिल्याची बातमी असताना, चर्चा असताना ही भेट होतीये। त्यामुळे 2-3 वेगवेगळे अँगल या भेटीमागे पाहायला मिळतात।